सर्वसेवेला 70%, समावेशाने 30%. 17 महिने झाले सर, पण करत नाहीये प्रशासन. जागा निघाले काय सर सरळ सेवेमध्ये भरल्या सर. जागा भरणं 100% त्या सरसेवा म्हणून सुरू आहे. हो सर. ऍड निघाल्या भरपूर निघाले सर. थांबा थांबा ताईला सरळ GR निघाल्याच्या नंतर सरळ सेवेची जागा भरल्या सर. आमच्या नागपूरच्या जानेवारी महिन्यामध्ये 70% जागा पण भरून झालेल्या सर. आणि आता पण आमच्या जागा भरण्यात आलेल्या नाही. आम्हाला 30%चा काही विचार नाही केला सर अजून. आपण हा मागच्या व्हिडिओ नाही बघा, त्यात काय उत्तर आलं आपल्याला? उत्तर त्यांनी आपलं तर मेन तुमच्यापैकी एखादा नंबर तरी उत्तर तुम्हाला देतो. घेतलाय ना आणि मी काय नंबर आता या आठवडा गणपती असल्यामुळे जाणार आहे. मी 8 तारखेला जाणार आहे मुंबईला. मी मंत्रसूत्र पूर्ण करतो. सर तेवढीच विनंती आहे सर आमची. निघालेला आहे, फक्त ऑर्डरच काढायचा. GR निघालाय तुम्ही 100%. मला वाटलं GR नाही निघाले. नाही सर 16 महिने झाले सर. 18 महिने होऊन राहिले सर. मी करून देतो. मी फक्त सोमवारी तुमच्यापैकी एक जण कोणतरी मुंबईला आहे. त्याला अभ्यास आहे. हे 2 जण या. 2 लोक नाही भाऊ, तुम्ही काय 50-50 लोक नाही सर. एंट्री करला. 2 लोक या. महेंद्रचा नंबर दे आणि ठीक आहे ना सर, थँक्यू. माझं नाव सुनंदा साठे. मी कंत्राटी आरोग्य सेविका आहे. 2007 पासून ग्रामीण मध्ये उपकेंद्र लेवलला 4000 लोकसंख्येमध्ये काम करते. आम्हाला खूप तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने काम करावं लागतं. त्यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. शासनाने 14 मार्च 2024 आमच्यासाठी एक शासन निर्णय काढला की कंत्राटी पद्धतीने आरोग्य खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांना औरंगाबादच्या खंडपीठाच्या निर्णयानुसार कायम सेवेत आम्ही घेऊ असा शासनाने GR काढला. परंतु GR काढून 16 महिने झाले तरी शासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी आम्ही जुलै महिन्यामध्ये 2 दिवसाचं काम बंद आंदोलन केलेलं होतं आणि शासनाला सूचना दिलेली होती. त्यानंतरही शासनाला आम्ही सांगितलं की तुम्ही जर आमच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही किंवा आमच्यासाठी लवकरात लवकर कुठलीही पावलं समायोजनाच्या संदर्भात उचलली नाही तर मात्र आम्ही काम बंद आंदोलन करू. तरी शासनाने त्याची दखल नाही घेतली आणि 14 दिवस अगोदर आम्ही शासनाला नोटीस दिली की आम्ही 14 दिवसानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर जेवढे कंत्राटी कर्मचारी जेवढे कॅडर्स आहे तेवढे आम्ही आंदोलनामध्ये कामबंद आंदोलनामध्ये उतरणार आहोत. तरी शासनाने दखल नाही घेतली. म्हणून आम्ही 19 तारखेपासून एकत्रीकरण समितीच्या माध्यमातून संपूर्णपणे महाराष्ट्रभर कामबंद आंदोलन केलेले आहे. तरीही त्यांनी अजूनही आमची 22 तारखेला बैठक लागली परंतु त्या बैठकीमध्ये तोंडी बोलले गेलं. आम्हाला आतापर्यंत तोंडी बरीच आश्वासने मिळाली. आता आम्हाला आश्वासन नको आहे. आम्हाला काय म्हणायचं आहे, जर शासनाला वेळ लागत असेल तर तसा एक कालबद्ध कार्यक्रम आम्हाला त्यांनी लिखित स्वरूपात द्यावा आणि सांगावं की इतके दिवस तुमचं समायोजन करायला आम्हाला लागणार आहे. त्या पद्धतीने आम्ही मागे घेऊ. आमचे जे MD येणाऱ्याचे मॅडम आहे कादंबरी बलकवडे मॅडम त्यांनी असं म्हटलं की जर हे लोक आंदोलन मागे घेत नसतील आम्ही त्यांच्या बाजूने सकारात्मक आहोत. त्यांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं. याला वेळ लागणार आहे. परंतु जोपर्यंत ते लिखित स्वरूपात देत नाही तोपर्यंत आम्हाला पगार मिळाला नाही तरी चालेल. आमची घरं ह्या पगारावर आहे तरी आम्ही त्याची पर्वा न करता आंदोलनामध्ये पूर्ण ताकदीने उभे राहू जोपर्यंत शासन मायबाप आमचे आंदोलनाची दखल घेत नाही आणि आम्हाला समायोजनाचा परमनंट ऑर्डर देत नाही. धन्यवाद. आता जे आमदार साहेब आले परिणयजी फुके त्यांनी आम्हाला सांगितलं आणि खूप चांगल्या रीतीने आम्हाला त्यांनी समजून घेतलं. आमच्या वेदना काय आहेत त्या मी लवकरच मुख्यमंत्री साहेबांसमोर मांडते आणि उद्या तुमच्या पेंडालला मुख्यमंत्री साहेबांना घेऊन येतो. आणि आमच्या MD मॅडमला त्यांनी स्वतः फोन केला. मॅडमनी सांगितलं की त्यांना जॉईन व्हायला सांगा तर त्यांनी म्हटलं की नाही त्यांचा तो अधिकार आहे मी तसं सांगणार नाही. म्हणजे बघा आज आमदार साहेबांना सुद्धा माहित आहे की आज आमची व्यथा काय आहे आणि आम्ही आमच्या अधिकारासाठी लढत आहोत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्यच्या मार्फत 19 ऑगस्ट 2025 पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन सुरू आहे. त्या अनुषंगाने आजचा आमचा 16वा दिवस आहे. आता आम्हाला फक्त शासन आणि प्रशासन या दोघांना सांगायचं आहे की जे काही तुमचं सुरू आहे ते लवकरात लवकर आमचा निर्णय काढा आणि ज्यांना जो शासन निर्णय आहे 10 वर्ष वरील संपूर्ण कर्मचारी त्यांचं तुम्ही लवकरात लवकर एक ऑर्डर काढा आणि ज्या 18 मागण्या आहेत आमच्या त्या मागण्या पूर्ण कराव्या हेच विनंती. मी कुंदा सहारे, आरोग्य सेविका, PSC व्याहाड. परिणय भाऊसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. खूप खूप धन्यवाद.